नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवरती आपण नवजात बाळाची बाळंतिणीची कशी काळजी घ्यावी, आईचं दूध वाढवण्यासाठी पौष्टिक अशा रेसिपीज, त्यासोबतच नवजात बाळासाठीही भरपूर सारे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहिलेले आहेत। आज आपण बाळंतिणीच्या मसाजसाठी एक छान असं तेल बनवणार आहोत आणि त्याचे फायदेही जाणून घेणार आहोत। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नवनवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर हे तेल बनवण्यासाठी मी इथे एक जायफळ घेतलेला आहे, 1 चमचा अद्रक, 1 चमचा मेथी दाणा, 1 चमचा मीठ, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 दालचिनीचे तुकडे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे। आणि या ठिकाणी पाव किलो मोहरीचं तेल आणि 50 ग्रॅम तिळाचं तेल घेतलेलं आहे। आता हे सगळे जे घटक आहेत ते शरीरामध्ये असणारा दुखणं कमी करण्यासाठी किंवा मुका मार लागला असेल तर ती सूज कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत, स्नायूंना बळकटी देण्यासाठी उपयुक्त आहेत। तर हे सगळे पदार्थ आपण ह्या तेलामध्ये अगोदर कडवून घेऊया। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये हे तिळाचं तेल 50 ग्रॅम आणि मोहरीचं तेल 250 ग्रॅम एकत्र करून छान गरम करून घेणार आहे। अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये हे कडकडीत गरम होतं आणि ज्यावेळी हे अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने गरम झालेलं असेल त्यावेळी एक एक करून हे सगळे जिन्नस आपण याच्यामध्ये घालून घेऊया। मी सगळ्यात अगोदर याच्यामध्ये लसूण, त्यानंतर दालचिनीचे तुकडे, ओवा, मेथी, किसलेला अद्रक, त्यानंतर मी इथे घातलेला आहे कुटलेली दालचिनी आणि मीठ। तर हे सगळे जिन्नस गॅस बंद करून टाकायचा हे ज्यावेळेस आपण सगळं घालून होतं त्यावेळेस, आणि तेल थंड होईपर्यंत हे असंच याच्यामध्ये तळू द्यायचं। तर हे तेल व्यवस्थित थंड होईपर्यंत यातले सगळे जिन्नस व्यवस्थित तळून लालसर झालेले असतात, म्हणजे त्याचा पूर्ण अर्क उतरलेला असतो। अद्रकच्या ऐवजी तुम्ही सुंठीची पावडरही घेऊ शकता, त्यानेही मसल्सवरती किंवा हाडावरती आलेला ताण कमी व्हायला मदत होतं। तर अशा तेलाने तुम्ही सकाळी बाळंतिणीला आंघोळीच्या अगोदर मांड्या, पोट, कंबर, पाठ ज्या ज्या ठिकाणी दुखणं आहे त्या ठिकाणी छान मसाज द्या। तर असा मसाजमुळे बाळंतपणानंतर आलेला थकवा दूर व्हायला, हाडांची झीज भरून यायला, त्यासोबतच मसल्स थोडेसे फ्री व्हायला, दुखणं कमी होण्यासाठी खूप फायदा होतो। तर हे तेल घरी नक्की तयार करून पहा, एक छान असं तेल तयार होतं आणि बाळंतिणीसाठीही ते खूप फायदेशीर ठरतं। साधारण 1.5 महिने पूर्ण होईपर्यंत तुम्ही अशा तेलाने बाळंतिणीला मसाज नक्की द्या। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नवनवीन पॅरेंट्ससोबत हे व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा। थँक्यू।